इंचाची बाही कटिंग कशी करायची पहा. 3 इंच उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन 4 इंच घेतलं. इकडच्या साईडला रुंदी जेवढी आहे तेवढी टाकायची. बॉक्स आखून घ्यायचा. आता कॅप हाईट टाकायची साईज नुसार. मी 2.5 वरती कॅप हाईट टाकून घेतली. आणि पहा आता मी काय केलं, कॅप हाईटच्या खाली फक्त 1 इंचाची जागा शिल्लक राहिली, ती शिलाईमध्ये जाणार आहे. तर इकडे मी 1.5 इंच वाढवून घेतलं खालच्या साईडला आणि हे तिरकस जोडून घेतलं. तर पहा कॅप हाईट टाकल्यानंतर काखेमध्ये अजिबात देखील म्हणजे मुंड्यामध्ये अजिबात देखील जागा शिल्लक राहत नाही. तर जागा थोडी शिल्लक राहिली पाहिजे म्हणून काय करायचं, अशा प्रकारे बाहीला 1.5 इंच वाढवून घ्यायचं. तर आता पहा दंडगेर प्लस 1.5 इंच टाकलं, आखून घेतलं आणि बाहीची कटिंग करून घेतली. तर पहा अशा प्रकारे बाही कट केल्यानंतर काय होणार आहे, तुमचं जे अर्महोलमध्ये ब्लाऊज पाठीमागं सरतो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. जर कॅप हाईट तुम्ही परफेक्ट टाकली नाही तर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे कॅप हाईट परफेक्ट टाकायची आणि खालच्या साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायचं. तर खूप सोपी पद्धत सांगितली तुम्हाला. 3 इंचाची किंवा 2.5 इंचाची बाही तुम्ही अशा प्रकारे कटिंग परफेक्ट करू शकता.